हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत मस्त असा स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्यासाठी बघा, छान फ्रेश अशी स्ट्रॉबेरी घेतलेली आहे मी। मस्त फ्रेश अशी स्ट्रॉबेरी आहे बघा, किती छान आहे स्ट्रॉबेरी। आता स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेऊया आणि मग चिरून घेऊ। आता स्ट्रॉबेरी आपली धुवून झालेली आहे आणि छान आता आपण कट करून घेऊया। छान 2 फोडी करायच्यात बघा स्ट्रॉबेरीच्या। किती छान आहे का नाही आपली स्ट्रॉबेरी। अशाच पद्धतीने सर्व स्ट्रॉबेरी आता आपण कट करून घेऊया आणि मस्त असा आपला मिल्कशेक तयार करू। इथे बघा सर्व स्ट्रॉबेरी आपली कट करून झालेली आहे। आता ही स्ट्रॉबेरी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। यामध्ये आपण घालणार आहोत 3 चमचे साखर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। आता यामध्ये आपण साखर घालत आहोत। 3 चमचे साखर घेतलेली आहे बघा। साखर घातल्यावर आपल्याला घालायचं आहे नॉर्मल टेम्परेचरचं दूध। आता आपण यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं दूध वापरणार आहोत आणि मग मिक्सरवरती छान ग्राइंड करून घ्यायचं। एकदम मस्त असा आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार होतो। इथे बघा मिक्सरवर फिरून घेतलेला आहे। छान आपला मस्त स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार आहे। हिवाळ्यामध्ये मस्त अशी स्ट्रॉबेरी मिल्कशेक खूप छान लागतो प्यायला आणि स्ट्रॉबेरी पण खूप छान मिळते। नक्की तुम्ही पण ट्राय करा। आपला मिल्कशेक खूप छान झालेला आहे आणि त्याला घट्टसरपणा पण आलेला आहे बघा। या ग्लासमध्ये मी ओतून घेते, तुम्हाला दिसतोय ना किती छान झाला आहे। नक्की तुम्ही पण करून बघा ही रेसिपी। एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे, कमी साहित्यात आणि मस्त सिंपल सोप्या पद्धतीने आपण मस्त मिल्कशेक बनवायचा स्ट्रॉबेरीचा। कट केलेली स्ट्रॉबेरी घेतलेली आहे, ती आता थोडी वरनं घालूया आपण आणि यावरती गार्निशिंग करू। गार्निशिंगसाठी थोडेसे काजू बदाम हे सुद्धा घेतलेले आहेत। काजू बदाम घातलेले आहे बघा। किती मस्त असा आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार झालेला आहे। नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने स्ट्रॉबेरी मिल्कशेकची ही रेसिपी करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा। अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।